कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तामिणी घाटामध्ये रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी दुपारी एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झालेला असून 3 जण जखमी झाले आहेत। याबाबत सविस्तर माहिती मिळतीये की खेड चिंचवड ही एसटी बस पुण्याच्या दिशेकडे जात होती, तर कार विळेगावच्या दिशेने येत होती। उतार आणि वेग असल्यामुळे आणि सोबतच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली। ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये स्विफ्टच्या चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेलाय। त्यामुळे कार चालक आणि चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला यांचा जागीच मृत्यू झालाय। सोबतच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले आहेत। सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन त्यांनी आधुनिक साधनांच्या माध्यमाने अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केलेले आहे। कारमधील 3 जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले। जखमींमध्ये एक लहान मुलीचा देखील समावेश आहे, तर एसटी मधील कोणीही जखमी झालेलं नाहीये। अपघाताची माहिती मिळताच विळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड आणि पोलीस विनोद तांदळे घटनास्थळी पोहोचलेले होते। सोबतच येथील तुषार कदम आणि राकेश दगडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले होते। माणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आणि पोलीस कर्मचारी हे देखील रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी पोहोचलेले आहेत। कोकण कटा न्यूज, रायगड।